सॅमसंगचं नवीन बजेट स्मार्टफोन येण्याआधीच Geekbenchवर दिसला आहे. नाव आहे गॅलेक्सी A18 आणि लीक झालेल्या स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग इथे काही इंटरेस्टिंग चेंजेस करण्याच्या तयारीत दिसत आहे. पण एक ट्विस्ट आहे. 4G आणि 5G मॉडेलमध्ये प्रोसेसर वेगळा असू शकतो. Geekbenchवर दिसलेला गॅलेक्सी A18 मॉडेलचा नंबर आहे SM-A18 5G आणि या फोनमध्ये MediaTek M806789 ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचं Geekbench लिस्टिंगमधून समोर आले आहे. हा चिप म्हणजे MediaTek Helio G99 असल्याचं रिपोर्ट सांगतात. इंटरेस्टिंग म्हणजे हा प्रोसेसर गॅलेक्सी A17 4G मध्ये वापरला गेलेला होता. आता इथे एक मोठा सॉफ्टवेअर अपडेट दिसतो. Geekbenchवरचा गॅलेक्सी A18 Android 17 वर चालवलेला दिसला आहे. याचा अर्थ फायनल फोनमध्ये One UI 9 मिळण्याची शक्यता आहे. जर हे फायनल सॉफ्टवेअर असेल तर सॅमसंगच्या बजेट ए सिरीजमध्ये नवीन अँड्रॉइड व्हर्जन सुरुवातीला मिळणं ही चांगली गोष्ट ठरू शकते. आता खरी इंटरेस्टिंग गोष्ट, रिपोर्टनुसार गॅलेक्सी A18 4G मध्ये MediaTek प्रोसेसर मिळू शकतो, पण गॅलेक्सी A18 5G मध्ये सॅमसंग क्वालकॉम डीप चिपसेट वापरण्याची शक्यता आहे. म्हणजे यावेळी सॅमसंग 4G आणि 5G व्हेरियंटमध्ये फक्त नेटवर्क सपोर्टचा फरक न ठेवता प्रोसेसरमध्येही मोठा फरक करू शकतो. डिझाईन बाबतीत फार मोठा बदल दिसत नाही. लीक रेंडरनुसार गॅलेक्सी A18 मध्ये समोर इन्फिनाइट यू नॉच डिस्प्ले आणि मागच्या बाजूला वर्टिकली अलाइन ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. म्हणजे सॅमसंगची फॅमिलियर ए सिरीज डिझाईन लँग्वेज इथे कायम राहण्याची शक्यता आहे. लॉन्च डेट अजूनही ऑफिशियली समोर आलेला नाहीये. रिपोर्टनुसार सॅमसंगचे आधी गॅलेक्सी A18 4G लॉन्च करू शकतो आणि त्यानंतर काही महिन्यांनी A18 5G येऊ शकतो. पण हे सगळे लीक्स आहेत, त्यामुळे फायनल स्पेसिफिकेशन बदलू शकतात. तुम्हाला गॅलेक्सी A18 मध्ये Helio G99 पुरेसा वाटतो का? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सॅमसंग आणि स्मार्टफोन अपडेटसाठी टेक्नो डायनामिकाला सबस्क्राईब नक्की करा.